नमस्कार. नॉलेज तेही मराठीतून या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये रजिस्ट्री ऑफिस म्हणजेच नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय म्हणजे पुण्याच्या रजिस्ट्री ऑफिसमध्ये जागा निघालेल्या आहेत 10वीच्या बेसिसवरती आणि त्याही 184 जागा आहेत आणि स्टार्टिंगला 30 ते 35,000 एवढी पगार असणार आहे. या जागा ह्या ग्रुप डीच्या आहेत. याबद्दल माहिती घेणार आहोत. रजिस्ट्री ऑफिसमध्ये पुणे येथे 184 जागा निघाल्या आहेत. स्टार्टिंग पेमेंट 30 ते 35,000 असणार आहे. याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक. ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे? 22 एप्रिलपासून झालेला आहे तो अर्ज सुरू करण्याचा. शेवटची तारीख कधी असणार आहे? 10 मार्चपर्यंत आपण करू शकतो आणि त्याची पेमेंट कधीपर्यंत करू शकतो? 10 मे पर्यंत शेवटची तारीख असणार आहे आणि 10 मे पर्यंतच आपण त्याचं पेमेंट करू शकतो. त्याचं हॉल तिकीट आपल्याला कधी मिळणार आहे? परीक्षेच्या आधी 7 दिवस मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं आता ह्याची एक जनरल माहिती आहे. ऑनलाईन परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, लातूर, मुंबई आणि कोकण विभागातील खालील नमूद विशिष्ट केलेल्या विविध शहरांमध्ये केले जाईल. ही जी शहरं आहेत आपल्या महाराष्ट्रातील, या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीची एक एक्झाम होणार आहे, परीक्षा होणार आहे. इथे या शहरांमध्ये त्याची सेंटर असणार आहे. परीक्षा फीस किती आहे? ओपनसाठी 900 रुपये आहे, कास्टसाठी 900 आहे, अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये आहे, माजी सैनिक किंवा दिव्यांगासाठी माफ आहे आणि हे फक्त ऑनलाईन पद्धतीनं ॲक्सेप्ट केलं जाईल. उमेदवारांनी ही जी नोटिफिकेशन मी दाखवत आहे किंवा जी रिक्रुटमेंटची नोटिफिकेशन निघाली आहे ती www.igrmaharashtra.gov.in या वेबसाईटवर त्यांनी दिलेली आहे. तर तुम्ही तिथे जाऊन ही वेबसाईट एकदा डिटेलमध्ये बघा असं त्यांनी सांगितलेलं आहे. ऑनलाईन फी 12/5/2025 संध्याकाळी रात्री 11:59 आपल्याला त्याची तारीख आहे असं सांगितलेलं आहे. वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, SSC म्हणजे 10वी प्रमाणपत्र, वय व अधिवासाबाबत शासनाकडील सक्षम प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. या एवढ्या डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट आपल्याला वयाच्या पुराव्यासाठी त्यांनी कन्सिडर करणार आहेत, कारण वयाची अट असणार आहे किती वयापर्यंत आपण याला अप्लाय करू शकता यासाठी. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, हा परीक्षा फॉर्म भरताना आपला फोटो आणि साईन पाहिजे आहे. तर फोटोची साईज 4.5 x 3.5 असली पाहिजे. ते मोस्टली 200 x 230 पिक्सेलमध्ये असेल तर ते चांगली गोष्ट आहे. 20 ते 50 KB दरम्यान त्याची साईज असावी. त्या फाईलच्या 50 KB पेक्षा जास्त नसून फोटोची फाईलची साईज. आणि साईन सिग्नेचर आपली 140x60 पिक्सल असली तर चांगली आहे. फाईलची साईज 20 KB पर्यंत असावी, त्याच्यापेक्षा जास्त नसू नये असंही त्यांनी सांगितलं आहे, नाहीतर ते अपलोड होणार नाही. सदर अर्ज 22/4/2025 पासून आपण भरू शकता असंही त्यांनी सांगितलेलं आहे. महिला उमेदवारांच्या नावामध्ये आता ज्यांचं लग्नाच्या अगोदर एक नाव असतं महिला उमेदवारांचं आणि लग्नानंतर एक दुसरं नाव असतं, माहेरचं आणि सासरचं आडनाव वेगळं होतं नवऱ्याचं नाव आल्यानंतर वगैरे. तर त्यांनी लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतरचे नाव, त्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे जसे की विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतर SSC अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे अर्ज भरावेत. म्हणजेच आपल्या 10वीच्या सर्टिफिकेटवर जे आपलं नाव आहे त्याप्रमाणेच तुम्ही तिथं भरा. महिलांनीही त्याप्रमाणेच भरा आणि आपल्या लग्नानंतरचा जो विवाह नोंदणी दाखला आहे तो तिथं जमा करता येईल. त्यानंतर नाव बदललेले असल्यास अथवा प्रमाणपत्रातील नावात कोणत्या प्रकारचा बदल झाला असल्यास त्या संदर्भातील राजपत्राची प्रत कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावी. म्हणजे त्यावेळेस आपल्याला राजपत्राचं डॉक्युमेंट इथं सबमिट करायचं आहे ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यावेळेस. त्यानंतर कुठले कुठले कागद लागणार आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला? अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र. आपणच एक सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट द्यायचं आणि त्यामध्ये सांगायचं की आम्ही हे सगळं बरोबर इन्फॉर्मेशन देतोय, काहीही खोटं बोललेच नाही. शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, आपलं तिथे क्वालिफिकेशन झालं, यासाठी क्वालिफिकेशन काय, मिनिमम 10वी झालेली पाहिजे म्हणजे 10वीचा सर्टिफिकेट. वयाचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा. जर कोणी EWS मधून अप्लाय करत असेल तर तुमचं EWS सर्टिफिकेशन, जर एक SC असेल तर SC सर्टिफिकेट, OBC असेल तर OBC सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिनल,
पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा. जर कोणी अपंग बंधू भगिनी आपल्या अप्लाय करणार असेल तर ते त्यांचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र, माजी सैनिक कोण करणार असेल तर त्यांचं प्रमाणपत्र, खेळाडूंसाठी खेळाडूचं सर्टिफिकेट असतं त्यांचं, अनाथ असल्यावर अनाथचं सर्टिफिकेट असतं. अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला द्यायच्या आहेत. विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झालेला असा पुरावा एक द्यायचा आहे महिलांसाठी. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा द्यायचा आहे आपल्याला. लहान कुटुंबाचे प्रमाण प्रतिज्ञापत्र म्हणजेच दोन किंवा त्यापेक्षा कमी अपत्य आहेत अशा पद्धतीचा पुरावा. आता जाहिरात नमूद पदाकरिता अर्ज केलेल्या परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे प्रवेश पत्र हॉल तिकीट हे www.igrmaharashtra.gov.in या वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात येईल असं सांगितलं आहे. आणि तेही परीक्षेच्या आधी 7 दिवस. त्यामुळे आपल्याला ही वेबसाईट अधूनमधून बघणं गरजेचं आहे, कारण आपलं तिथं हॉल तिकीट येणार आहे. परीक्षेच्या वेळी उमेदवाराने प्रवेश पत्राची प्रिंट व ओळखीचा पुरावा सोबत घेऊन जायचं. म्हणजे परीक्षेला जाताना हे हॉल तिकीटची प्रिंट आणि आपलं एक आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID अशा पद्धतीचे डॉक्युमेंट आपण सोबत घेऊन जायचे. परीक्षा केंद्र ते आपण सांगितले तेवढ्या सिटीज मधले असणार आहे. ऑनलाईन परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णयाच्या आणि कागदपत्राची पडताळणी करता बोलवण्यात येईल. म्हणजे आता तुमची परीक्षा झाली आणि तुम्ही परीक्षेत क्वालिफाय झालात तर आपल्याला डॉक्युमेंट पडताळणीसाठी त्यांनी बोलवण्यात घेतील. काही अपरिहार्य कारणास्तव त्याची एक्झामची तारीख मागं पुढे होऊ शकते असं पण त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. परीक्षा केंद्र सदर परीक्षा प्रवेश पत्रामध्ये नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावरच ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षा केंद्र, वेळ हे ते ह्याच्यासाठी आपण जरी रिक्वेस्ट केली तरी ती चेंज केली जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्या तिकिटाने तिथं परीक्षा देण्यासाठी जायचं आहे, कारण ते त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलंय. कारण काही एक्झामसाठी परीक्षासाठी जाण्या येण्याचा खर्च सुद्धा कॅन्डिडेटला दिला जातो. आवश्यक शैक्षणिक अर्हता सरळ सेवेने भरावयाच्या शिपाई पदाची शैक्षणिक अर्हता पुढील प्रमाणे आहे. उमेदवार हा किमान माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण असावा, म्हणजे 10वी साठी असावा. हे ग्रुप D चे आहे आणि शिपाई पदाची परीक्षा आहे. ही वेतन श्रेणी काय 15,000 ते 47,600 अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते. म्हणजे स्टार्टिंगला 30-35,000 रुपयापासून स्टार्टिंग होऊ शकतं आपलं, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. आणि 8वा वेतन लागू झाल्यावर अजून त्यामध्ये बऱ्याच चांगल्या प्रमाणात पेमेंट वाढणार आहे. ह्याच्यानंतर शिपाई पदासाठी परीक्षेचे स्वरूप दर्जा सोबतच्या परिशिष्ट 2 मध्ये म्हणजे पुढे दिलेलं आहे. बघू आपण सिलेबस काय असणार आहे. ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे असं सांगितलंय. परीक्षा ही 100 प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस असणार आहे, म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. 100 प्रश्न असणार आहेत. एकूण 200 मार्कांची परीक्षा असणार आहे आणि वेळ असणार आहे 120 मिनिटं. म्हणजेच एका प्रश्नाला असणार तिथं 2 मार्क आणि 120 मिनिटं म्हणजे 2 तासाची वेळ असणार आहे. कमीत कमी आपल्याला 45% मार्क घ्यायचे आहेत, म्हणजे त्याने आपल्याला पुढच्या स्टेजला कन्सिडर होण्यासाठी. ह्याच्यासाठी कुठलीही इंटरव्ह्यू घेतला जाणार नाही असं त्यांनी स्पेसिफिकली डिटेलमध्ये सांगितलं आहे. सर्व कागदपत्रे पडताळणीसाठी सर्व मूळ कागदपत्रे व त्याच्या 2 स्वसाक्षांकित प्रतीसह उपस्थित राहणे गरजेचे आहे. म्हणजेच मूळ ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि सेल्फ अटेस्टेड त्याचे 2 कॉपीज आपल्याला सोबत ठेवायच्या अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले आहे. सामान्य अटी काय आहेत, भारताचा नागरिक असावा, महाराष्ट्राचा रहिवासी असावा. आता हे काय सांगितले तर कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना पदासाठी अर्ज करता येईल. म्हणजे आता 865 गावांचा डिस्प्यूट आहे, पण हे कर्नाटकचे नाही आहेत, आपण महाराष्ट्रवाले म्हणतो तर आपले, तर हे आपण राज्यात ह्या लोकांनी पण अप्लाय केलं तरी चालेल असं सांगितलं आहे. वयोमर्यादा किती, ओपनवाल्यांना कमीत कमी 18 वर्ष, सगळ्यांसाठी कमीत कमी 18 वर्ष आहे. आणि ओपनवाल्यांसाठी आता मॅक्सिमम 38 वर्ष. तेच जर आपले SC ST बांधव असतील त्यांच्यासाठी 43 वर्ष, कोणी अपंग असतील त्यांच्यासाठी 45, प्रकल्पग्रस्त असतील 45, भूकंपग्रस्त असतील 45, अंशकालीन असतील 55, माजी सैनिकांसाठी सर्व्हिस झाल्यापासून किंवा व्हॉलंटियर घेतल्यापासून पुढचे 3 वर्ष, माजी सैनिक, दिव्यांग हे सगळ्यांसाठी अशा पद्धतीचे एज लिमिट दिलेले आहे. आणि ही आपलं एज हे 22 एप्रिल 2025 रोजी कन्सिडर केलं जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. हे सामाजिक व समांतर आरक्षण इथं दिलं आहे त्यांनी डिटेलमध्ये. आपण नोटिफिकेशन डाउनलोड करून डिटेलमध्ये वाचू शकता. आता किती जागा आहेत त्या आपण बघूया. अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारणसाठी 10 आहेत, महिलांसाठी 9 आहेत, माजी सैनिक 4,
प्रावीण्य प्राप्त खेळाडूंसाठी 1, प्रकल्पग्रस्त 1, भूकंपग्रस्त 1, पदवीधर अंशकालीन 3, अशा टोटल मिळून अनुसूचित जातीसाठी आहेत 29 जागा. अशा प्रत्येक कास्टसाठी वेगवेगळ्या जागा दिल्या आहेत. आता ओपनसाठी किती आहेत? 91 जागा एकूण आहेत. त्याच्यापैकी सर्वसाधारणसाठी 29, 27 महिलांसाठी, 14 माजी सैनिकांसाठी, त्याच्यानंतर हे दिव्यांगासाठी सगळ्यांच्या मिळून एकूण 11 जागा आहेत. त्याला कास्टमधून काही नाही, हे डायरेक्ट असं एकूण दिलंय त्याला. प्रावीण्य प्राप्त खेळाडूंसाठी 5, प्रकल्पग्रस्तांसाठी 5, भूकंपग्रस्तांसाठी 2, ह्याच्यासाठी आपल्या अनाथ किंवा पदवीधर अंशकालीनसाठी 9 आणि अनाथांसाठी एकूण सगळ्या कास्ट कॅटेगरीज मधून 2 असणार आहेत असं त्यांनी डिटेलमध्ये तिथं सांगितलं आहे. आता परीक्षा कशा पद्धतीची असणार आहे? आपण आत्ताच बघितलं, मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे परीक्षा 2 तासाची, ज्यामध्ये 100 प्रश्न असतील, 1 प्रश्न 2 मार्काचा, अशी मिळून एकूण 200 मार्कांची परीक्षा असणार आहे. त्यातील आपल्याला मिनिमम 45% म्हणजेच 90 मार्क घेणं गरजेचं आहे. तरच आपण सेकंड राऊंडला म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला एलिजिबल होऊ शकता असं त्यांनी सांगितलं आहे. आता त्याच्यात 3 गोष्टी आहेत. एक 3 हे असणार 4 सिलेबस असणार आहे. एक इंग्रजी, एक मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित. प्रत्येकाचे 25-25 प्रश्न असणार आहेत. एकूण 50 मार्कासाठी असणार आहेत. प्रत्येकाला 30-30 मिनिटं असणार आहेत. अशी मिळून 120 मिनिटं असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय असतील. सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुणपद्धतीचा अवलंब केला जाणार नाही, म्हणजे निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाही. म्हणजे माझा पहिला प्रश्न बरोबर आला, त्याला 2 मार्क मिळाले, आणि दुसरा जर चुकला तर माझे कमी होतात मार्क. तशा पद्धतीचं होणार नाही. दुसरा चुकला तरी माझे दुसऱ्या प्रश्नानंतर पण 2च मार्क असणार. पण जर हे जर निगेटिव्ह असलं असतं तर कदाचित हे माझं 0 होऊन बसलं असतं, पण तसं ह्या केसमध्ये होणार नाही. म्हणजेच माझे दुसरा जरी प्रश्न चुकला आणि म्हणजे माझा पहिला बरोबर आला आणि दुसरा चुकला तरी माझे त्याच्यानंतरचे मार्क असणार आहेत 2च मार्क. ओके, तर अशा पद्धतीची माहिती आहे. एकदम चांगली चान्स आहे. 10वी वरती आहे. स्टार्टिंगला 30-35 हजारापर्यंत पेमेंट मिळणार आहे आपल्याला. आपण पॉझिटिव्हली कन्सिडर करू शकता. अभ्यास करा. काही क्वेरीज असतील, काही शंका असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ लाईक करा. सर्व गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.